पहा किती कुरकुरीत झाली आहेत ही भजी. तुम्ही आवाज ऐकू शकता. अशी ही कुरकुरीत आणि खुसखुशीत भजी करण्यासाठी इथे मी एक स्वीटकॉर्नचे कणीस घेतले आहे. कणीस हे ताजंच घ्यायचं आहे. आता 1 वाटी स्वीटकॉर्नचे दाणे घेऊन त्यातले अर्धे वाटी चॉपरमध्ये घालून जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत. आणि उरलेले निम्मे दाणे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहेत. आता जाडसर वाटलेले दाणे आणखीन मिक्सरला वाटलेले दाणे एकत्र करून एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे. त्यापूर्वी रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता यामध्ये उभा पातळ चिरलेला एक कांदा घालायचा आहे आणि आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे. 2 चमचे बारीक रवा, पाव वाटी तांदळाचे पीठ, 2 ते 3 चमचे बेसन यामध्ये घालायचे आहे. ह्या भज्यांचा सविस्तर व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा. आता यामध्ये बारीक केलेला लसूण घालायचा आहे. अर्धा चमचा ऑरेगॅनो, अर्धा चमचा चिली फ्लेक्स यामध्ये घालायचे आहेत. पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला यामध्ये घालायचा आहे. रेसिपीला लागणारे सर्व साहित्य कॅप्शनमध्ये दिले आहे, नक्की चेक करा. आता हे सर्व साहित्य मिक्स करून एका बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपण शिमला मिरचीची भजी कशी करायची ते पाहू. त्यासाठी इथे एक शिमला मिरची घेऊन अशी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे उभी चिरून घ्यायची आहे. आतील बिया काढून त्याच्या अशा लांब लांब पट्ट्या काढायच्या आहेत. नंतर या शिमला मिरचीला आतून दाखवल्याप्रमाणे मीठ लावायचे आहे. आता भजीचे बॅटर करून घेऊ. त्यासाठी इथे 2 चमचे तांदळाचे पीठ, 2 चमचे बेसनचे पीठ घालून त्यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडासा हिंग घालायचा आहे आणि यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर जसे आपण बटाटे वड्याला करतो तसे करायचं आहे. पीठ हे छान असं फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे भजी हलकी अशी होतात. आता आपण स्वीटकॉर्नची भजी करायला घेऊ. हे सर्व साहित्य आता हाताने एकत्र करून घ्यायचं आहे. लागेल तरच पाणी घालायचं आणि कडकडीत तेलामध्ये ही भजी छोटी छोटी अशी तळून घ्यायची आहेत. भजी तळताना सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि नंतर अर्ध्या मिनिटाने गॅसची फ्लेम कमी करून गोल्डन ब्राऊनवर अशी ही भजी तळून घ्यायची आहेत. शिमला मिरचीची भजीसुद्धा तशीच करायची आहे. शिमला मिरची ही तयार केलेल्या बॅटरमध्ये बुडवून छान अशी मोठ्या फ्लेमवर सुरुवातीला तळून घ्यायची आहेत. थोडी भजी तळत आली की गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि मस्त अशी गोल्डन ब्राऊन रंगावर भजी तळून घ्यायची आहेत. मस्त अशी कुरकुरीत भजी तयार आहे. अशी भजी तुम्हीसुद्धा करून पहा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.